शनी मंदिरमध्ये आलो आणि हे मामा म्हणले थांबा ना जरा तुम्हाला ते टिकलं लावायचं आहे. त्यामुळे मला म्हणले पंढरपूरला जायचं ना मग ह्याने आता मी म्हणलं भिजता कसं काय. आम्ही आमच्यासाठी आणली होती, तुम्हाला बघितलं मग हा. खुलती ना. खोलून द्या त्यांना. ते भिजत चलत जाणार ना ती वारीला वाटतंय. मग ह्याने छत्री दिली गाडीतली काढून त्यातला की भिजू नका छत्री घेऊन जावा म्हणून दिली गाडीतली छत्री. तेवढाच आशीर्वाद चांगल्या मनानं द्यायचं, आशा नाही करायचं. मन साफ भिजत होते हो ते भिजत ते आम्हाला थांबा म्हणले आणि ते लावलं. आता आहे ना काय केलं तुम्ही मला सांगा. त्यांना छत्री दिली तर त्यांना त्यांनी असली छत्री नव्हती ही जी टिक्का आहे ना ती लावायला आम्ही शनी मंदिरातून आला. मग ही टिक्का इथं पावसात भिजत थोडा पाऊस यायला लागलाय. पावसात भिजत आले आणि म्हणजे थांबा मला टिक्का लावू द्या. मग 20 रुपये दिले. मग मला म्हणले पंढरपूरला जायचं असं तसं बोलले. मग मी मला मामा पावसात का भिजताय म्हणलं, तुम्ही छत्री वगैरे घ्या. बिचारा काय नाही म्हणला, म्हणजे हाय नाही ह्याने ऑटोमॅटिक आपल्या गाडीतली छत्री त्यांना दिली. बिचारा छत्री घेऊन थांबला बघा. आता कसं का असं नाही, आम्ही चांगल्या मनानं दिलं. थांबला म्हणला मला पंढरपूरला जायचंय वारी आता. हा वारीला आणि आमचं गाव लवळ पंढरपूर जवळचं. हा मग ते बरोबर वाटलं नाही ना, बिचारा तसाच पावसात थांबला. येईल ते बंद तसं काय नाही, पण आमचं मन झालं पालखीमध्ये जाताना त्याला वापरायला. हा मग तेवढाच आशीर्वाद. पालखी साईड जातील ना, ते मोठी छत्री होती देऊन टाकली. काही बात नाही, आशीर्वाद राहील असाच है ना. करम करा. ती लावत नाही ते, पण ह्या बारीला थांबले ती लावायला. आणि ती आम्हाला थांबवून म्हणले थांबा 1 मिनिट साहेब म्हणले लावू द्या. तर मी मना केलं, नको बाबा म्हणलं लावू नका, फक्त पैसे देते मी. तरी ह्याने काही बोलले लावा मग माझे मिस्टर म्हणले लाव. मी म्हणलं ठीक आहे. असंच पाया पडा शनी मंदिरचं. आता वारी मग इथं थांबते ना देऊ आळंदी हे रस्ता शनी मंदिर. मग तिथं मग माणसं वगैरे पाय आले तर रेस्ट कराय मंदिरात वगैरे जेवण वगैरे सगळं असते तिथं. हे काय आपल्या मनानं नसते. पंढरपूरवरनं जेव्हा तर आदेश होत नाही तेव्हा तर काय होत नसते. बरोबर आहे. असं आहे, आपल्या हातात नाही ना. ते करणारा करणारा होणारा. आपण आपले कर्म चांगले करत राहायचं. कुणाच्या मनात कसं असू काय असू पाप असू काय असू, आपल्याला वाईट वाटतं ना की बाबा ह्याच्यासोबत असं व्हायला लागलंय, तर ती मन बघत बसायचं नाही, हेल्प करायची. अडचणीमध्ये हाय काय झालंय, स्कूटी पडली, लेडीज अडचणीमध्ये हाय, आपण चांगल्या मनानं करायचं, मदत करत राहायची. वाईट वाटतंय ना असा पाऊस वगैरे माणसं भिजत बिचारा ती लावला, वाईट वाटलं. आणि आपण थोडस बाहेर निघलं तर मला असं झालं. माझ्या मिस्टर मध्ये थांब तुझे फोटो काढू पावसात. मी बोललं नको, मला असं झालं खरंच पावसामध्ये है ना. हो ना. मग ती पावसामध्ये भिजत आपलं काम करायला लागले. कशासाठी? पोटा पाण्यासाठी. पोटा पाण्यासाठी नाही, आपण देवाला चाललो. जर जाता कुठं भूक बीक लागली तर खाय प्याय सगळं सरकार असते सगळं. रस्त्याला पूर्ण किती छान सुविधा असते. आता थोडा पाऊस चालू आहे, कोण रेनकोट वाटतंय, कोण त्यांना तसल्या पॉलिथिन देतय. खूप छान माणसं म्हणजे सेवा करते रस्त्याने. पूर्ण जेवण असतं, राहायची सोय. वारीला जाताना खूप सुंदर वाटतं. आम्ही एक छोटीशी सोय केली, छोटासा एक. आणि आम्हाला इथंच भेटले ना, मंदिर दर्शन केलं शनी देवाचं, बाहेर निघला किती म्हणजे अडवलं आम्हाला. मग ती छान वाटलं. छान. माझा नवरा खरंच लय हेल्प करते, लय चांगल्या मनाचा आहे, खरं सांगते मी. आणि मी पण कधी कोणाचं वाईट चितत नाही, कोणाचं वाईट बोलत नाही आम्ही, म्हणून चांगला आहे. कधी मनात वाईट विचार आणू नका, वाईट कोणाला बोलू नका, सगळं चांगलं होतंय. ती म्हणते ना कर्माचे फेड, कर्म वापस येते, ती बरोबर आहे. कधी ना कधी आपल्यावर टाइम येतो. बघा तुम्ही, ही माझ्या बच्चे की मेरी स्कूल आहे ये मेरे. स्कूल बस, इथं स्कूल बस वगैरे थांबतात आपल्या आर्मीवाल्या वगैरे. हे सेकंड गेट, इथून म्हणजे एंट्री वगैरे आमची PTM वगैरे असल्यावर इथून असते. डिसिप्लिन है ये, डिसिप्लिन आर्मी मेन का.
डिसिप्लिन आहे हिरवा, डिसिप्लिन. रम्य वातावरण किती छान वातावरण झालंय. एरिया. या एरियात आपले आर्मीवाले वगैरेच, बाकी सिव्हिल वगैरे काही नाही म्हणाय. ओनली डिफेन्स पर्सनल. हा आर्मीवाल्या सिव्हिल सिव्हिल पर्सनल नॉट अलाउड. अलाउड आहे इथं. वॉकिंग वगैरे मॉर्निंग सकाळची संध्याकाळची. दिस इज वॉकिंग प्लाझा. हा इथं माझे मिस्टर इथं अजून पण सायकलिंग करत आणि रनिंग चालू असते त्यांची. दिस इज पार्क, ओपन जिम. ओपन जिम आहे. पार्क. डिसिप्लिन आहे आर्मीमध्ये सगळं. जिथल्या तिथं कोणी म्हणजे एकदम सेफ्टी पूर्ण, घाण गंदगी दिसणार नाही. ही युनिट असतं. This is man. This army raincoat. Why are you standing there? कशी पण होईना ड्युटी करावं लागतात. ड्युट्या इम्पॉर्टंट. पाऊस म्हणत नाहीत, काय म्हणत नाही. This is tank. दिस इज रणगाडा. टँक, रणगाडा. ये रणगाडा आहे. तोफ. म्हणून तर प्राऊड फील वाटतंय मला. आर्मी नंतर डिपार्टमेंट. नशीब. देशाची सेवा, राज्याची सेवा. राज्याची सेवा, देशाची सेवा, सगळ्याची सेवा. राज्य. बाहेर फिरलो आम्ही. आता इथं येईल आला महाराष्ट्रामध्ये, पुण्याला आपल्या आपल्या ठिकाणी. आर्मी बस. ही आपल्या आर्मी बस वगैरे, हे आपलं मंदिर आर्मीचे, ते सगळं असतंय. ही आपल्या आता स्कूल सुटल ना आज, नसेल मला वाटते लहान मुलांची ना, प्री प्रायमरी स्कूल. लहान बालवाडी. मुलांची नर्सरी, LKG, UKG. आपण बालवाडी म्हणतो. इथं माझ्या मुलांचं पण झालं शिक्षण, माझ्या लहान मुलाचं. त्यावेळेस चालतं आम्ही रिटायर होऊन इथं. नाही तर भटिंडा, पंजाब, राजस्थान. You want वडापाव? हा, आणि हे पण कॅन्टीनच इकडं पण. ही सजनी, ह्याच्यामध्ये पण छान भेटते सगळं सामान. शोचं वगैरे म्हणा, अशा सगळ्या वस्तू. मला वाटतं इथं पण सामान आणलंय वाटतं. गर्दी दिसते कॅन्टीनमध्ये. आम्हाला टाइमच भेटते हो, सॅटर्डे संडे. मग तेवढ्यात आम्ही कामं करून घेता. आमचं फिरायचं हीच आहे साधन. लागतंय ना सामान, तरी बंद दिसती. इथं वडापाव समोसा एकदम मस्त भेटतो, टेस्टी. गाडीत बसा, मी आणतो. आता माझे मिस्टर चाललेले आहेत वडापाव. आणि काय आणणार तुम्ही? समोसे, वडापाव. छत्री घेऊन जावा. नको. आहे की महाग. नको कशाला असल्यावर. ओके बेबी, थँक्यू. और दिसता आता ते घेऊन येते ना. छान भेटते एकदम मध्ये, टेस्टी, बाहेरच्या पेक्षा चांगलं. किती छान वाटायले बघा. मला सांगत जावा माझे ब्लॉग कसे असतात ती. आता सुरुवात केलेली आहे ना मी नवीन, त्याच्यामुळे थोडंसं काय तर उलटं पुलटं शब्द आले असेल तर सॉरी. लाईक करत जावा, कमेंट करत जावा, काय चुकत असेल तर सांगत जावा, है ना. सांगितल्याशिवाय माणसाला समजत नसतो आणि अनुभव पण येत नसते. खरं आहे ना. चला बाय.